नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, नुकताच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागानं ग्रामपंचायत स्तरावर मंजुरी दिलेल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचं ऑनलाईन उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. ही योजना जी आहे, ही योजना नेमकी काय आहे आणि याचा लाभ कोण कोण घेऊ शकतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवलं आहे प्रकाश देशमाने सर यांना. प्रकाश देशमाने सर हे उपायुक्त आहेत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय इथं आणि यांच्या अखत्यारीत विदर्भातील 6 जिल्हे आहेत. सर नमस्कार आणि स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार मॅडम. सर, ही जी नवीन योजना नुकतीच सुरू झालेली आहे ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? यामध्ये मॅडम आपण पाहतो की आज जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये पण जो प्रश्न भेडसावतो आपल्याला तो बेरोजगारीचा आहे आणि विद्यार्थी खूप प्रशिक्षण घेऊन पास होऊन बाहेर पडतात पण त्यांना रोजगार मिळत नाही. तर अशा वेळेस त्यांच्याकडे ज्यावेळेस हार्ड स्किल असतं त्याचबरोबर त्यांच्याकडे सॉफ्ट स्किल पण असणं आवश्यक आहे. तर ह्यासाठी शासनाने कौशल्य विकास विभाग हा निर्माण केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत शॉर्ट टर्म कोर्सेस जे आहेत ते विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यामध्ये त्यांचे जे 8वी पास असेल किंवा 10वी पास असतील किंवा जे ड्रॉपआउट झालेले पुढे शिकत नाहीत बेरोजगार आहेत अशांसाठी पण शासनाने ही विनामूल्य योजना उपलब्ध करून दिलेली आहे. पण मग याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील विद्यार्थी कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात, म्हणजे त्यांना त्यांची नोंदणी किंवा कशा प्रकारे करावी लागणार आहे? हो मॅडम, यामध्ये काय केलेलं आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरामध्ये येत होते पण आता शासनाने असं ठरवलं की शहरामध्ये जो लोडा वाढतोय आपला त्याच्यामुळे जे अधिक लोकसंख्या वाढते त्याचा ताण पडतोय. तर ह्यासाठी शासनाने विचार करून त्यांना स्थानिक स्तरावरच ग्रामीण भागामध्येच कौशल्य विकास केंद्र स्थापन करून त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध व्हावं आणि तिथेच त्यांना एक्झाम होऊन त्यांना सर्टिफिकेट मिळून त्यांना रोजगाराच्या पण संधी ज्या आहेत आसपास त्या उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना शासनाने आणलेली आहे. हा, म्हणजे या विकास केंद्र जी आहेत याच्यामधनं आपण त्यांना जॉब रेडी करणार आहोत अशा पद्धतीचं कौशल्य दिलं जाणार आहे का? हो मॅडम, यामध्ये आज बघतोय की इंडस्ट्रीमध्ये जर फ्रेश पास आउट गेलेला एखादा 10वी 12वी असेल तर त्याला तेवढं महत्व मिळत नाही तिथे. पण त्याच्याकडे जर स्किलिंग त्याच्याकडे त्याचे टेक्नॉलॉजीचं किंवा टेक्नॉलॉजीचं एखादा सर्टिफिकेट असेल टेक्निकलचं किंवा व्होकेशनलचं तर त्याला सहजच रोजगार उपलब्ध होतो. उदाहरणार्थ आमच्याकडे ITI जे आहेत, ITI पासआउट झालेला विद्यार्थी तो बेकार राहतच नाहीये कारण का त्याच्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट आहे, व्होकेशनल सर्टिफिकेट आहे. तर ह्यामुळे आम्ही ही जी योजना आणलेली आहे जे 10वी 12वी पास झालेले आहेत पण त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज नाही, व्होकेशनल नॉलेज नाही, अशासाठी ही आम्ही विनामूल्य हे शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत. बरोबर आहे, विनामूल्य हे पण खूप आवश्यक आहे मला असं वाटतं याच्यामध्ये. सर, नागपूर जिल्ह्यात साधारण किती ठिकाणी ही केंद्र सुरू केली जाणार आहेत? दिनांक 19 ऑक्टोबर ही योजना लॉन्च केलेली आहे महाराष्ट्रभर आणि त्यामध्ये 511 सेंटर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्घाटन केलेले माननीय पंतप्रधान महोदयांनी. त्यातले जे नागपूर विभागामध्ये जे आहेत आपल्याकडे 6 जिल्हे आहेत आणि त्यामध्ये 64 सेंटर आपण ग्रामीण भागामध्ये स्थापन करणार आहोत आणि त्यातले नागपूरमध्ये आपण 13 सेंटर्स ही ग्रामीण भागामध्ये निवडलेली आहेत. बरं, पण मग याच्यामध्ये कोणकोणती कौशल्य शिकवली जाणार आहेत किंवा कोणते कोणते कोर्सेस याच्यामध्ये आहेत आणि त्याचा साधारण कालावधी काय राहणार आहे? हा मॅडम, यामध्ये खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. विद्यार्थी आपलं प्रशिक्षण जे शिक्षण आहे त्याचं रेग्युलर ते घेतच तो हा सर्टिफिकेट कोर्स पण करू शकतो. त्यामध्ये आमचे जे कोर्सेस आहेत ते 2 महिन्याचे, 4 महिन्याचे, 6 महिन्याचे या कालावधी पुरते आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थी आमचे जे सेंटर्स आहेत ते ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथे त्यांना संपर्क साधून तो ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं तो तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. बरं, पण मग ह्या विद्यार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे? त्यांची पात्रता काय लागणार आहे या केंद्रांमध्ये त्यांनी प्रवेश घेण्यासाठी? यामध्ये मॅडम आमच्याकडे जे कोर्सेस आहेत जवळजवळ 37 सेक्टर्स आहेत आणि यामध्ये
सेक्टर्समध्ये वेगवेगळे जॉब रोल्स आहेत, कोर्सेस आहेत. बरोबर. त्यामध्ये विद्यार्थ्यांची जे आवड आहे ते त्यामध्ये तो प्रशिक्षण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्याला जो आवडीचा जो कोर्स केल्यानंतर त्याची जे संधी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आम्ही रोजगारासाठी जॉब फेअर घेतो त्याच्यासाठी, किंवा आम्ही रोजगार मेळावे घेऊन त्यासाठी इंडस्ट्रीला त्यांचे जे आमचे पार्टनर आहेत, ट्रेनिंग सेंटर जे चालवतात आमचे, त्यांचे पण इंडस्ट्रीबरोबर टाय अप आहेत आणि अशा जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे हे विद्यार्थी जे पासआउट झालेले आहेत त्यांना तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतात. अच्छा, म्हणजे ही एक अशा पद्धतीने एक साखळी पद्धतीने हे काम होणार आहे असं एकंदरीत लक्षात येत हो आहे. मॅडम, हो मॅडम. सर, मग याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं या योजनेमध्ये कशा पद्धतीने योगदान आहे? मला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे आता मागच्या महिन्यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यासोबत आम्ही MOU साईन केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना त्यांच्याकडे जे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात कॉलेजेसमध्ये, त्यांची जी रिक्त पदे आहेत आणि त्यांना जी लागणारी विद्यार्थी आहेत तसे आम्ही कौशल्य प्रशिक्षण देऊन ती जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत MOU साईन केलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचे जे आता तिथले जे व्हाईस चान्सलर आहे यांच्यासोबत माझी यापूर्वीच बैठक झाली होती. ती 4 ठिकाणी कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार आहेत आणि एक विशेष बाब म्हणून आम्ही त्यांना जे ट्रेनिंग सेंटर आणि ट्रेनिंग पार्टनर म्हणून नोंदणी करायची आहे, त्यामध्ये आम्ही त्यांना ग्रीन चॅनलनं आमची जी शासनाची विशेष योजना आहे त्याद्वारे त्यांना लागलीच नोंदणीकृत करून त्यांना आम्ही प्रशिक्षण सुरू करण्यासाठी सहकार्य करत आहोत. नक्कीच, म्हणजे विद्यापीठाला जे एक प्रशिक्षित मनुष्यबळ हवं आहे त्याचा पुरवठा आपल्या या विकास केंद्राद्वारे केला जाणार आहे असंच आपल्याला म्हणता येईल ना? मनुष्यबळ निर्माण करणं हा तर आमचा म्हणजे मुख्य उद्देशच आहे आमच्या विभागाचा आणि त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की कुठे कुठे तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. बरोबर आहे सर, पण मग ही जी कौशल्य आपण देणार आहोत, जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे, पूर्ण केलेला आहे, तर या प्रशिक्षणानंतर यांच्यासाठी काही कर्ज योजना आहेत का? म्हणजे नोकरी तर त्याला मिळेलच, पण एखाद्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे तर त्यासाठी काही आपल्या योजना आहेत का? हा खूप छान आणि चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आज विद्यार्थ्यांना पाहतोय की त्याचे ग्रामीण भागामध्ये स्वतःचा छोटा व्यवसाय असतो पण त्याच्याकडे कौशल्य किंवा त्याच्याकडे प्रमाणपत्र नसतं, त्यामुळं बँका जे त्यांना कर्ज उपलब्ध करून देत नाही. बँकेची ती एक मुख्य अट आहे की त्याला जर कोणत्या क्षेत्रामध्ये कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तर त्यासाठीच ही योजना आम्ही आणलेली आहे. जे आज विद्यार्थीकडे त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, पण त्याच्याकडे सर्टिफिकेट नाहीये, अशासाठी आम्ही हे शॉर्ट टर्म कोर्सेस आणून त्यांच्याकडे जे कर्ज प्रकरण केली तर बँक त्यांना लागलेच कर्ज उपलब्ध करून देते. आणि आमच्या विभागामध्ये पण एक महामंडळ आहे ज्याला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ म्हणून नाव आहे. तर ही जी आहे जी ओपन विद्यार्थी आहे ज्यांना कोणते महामंडळ नाही अशासाठी ही योजना आमच्या जिल्हा स्तरावर ही योजना सुरू आहे. अच्छा, याच्याद्वारे पण त्यांना कर्ज मिळू शकतं, कर्ज उपलब्ध करून आणि मग ते स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतात. हा मॅडम, नक्कीच, खूप छानच अशी ही योजना आहे. सर, पण मग याच्यामध्ये मुली, महिला किंवा काही मागासवर्गीय यांना काही सवलत आहे का? हा मॅडम, ह्याच्यामध्ये प्राधान्यानं आम्ही जे ग्रामीण भागामध्ये ज्या मुली आहेत किंवा ज्या महिला आहेत, जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत अशांसाठी पण आम्ही विशेष त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून त्यांना आम्ही प्रशिक्षणासाठी निवड करतो आणि त्यांना ज्या सुविधा लागतात त्या आम्ही त्यांना पुरवतो सेंटरमध्ये. अच्छा, पण मग आता हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर यांना ज्यांना रोजगार हवा असेल आहे तर त्यांना रोजगाराच्या संधी ह्या स्थानिक पातळीवरच उपलब्ध राहणार आहेत की त्यांना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर पण संधी उपलब्ध राहणार आहेत? त्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन पुढे जर त्यांनी रोजगार करण्याचे इच्छुक असेल तर ते फक्त स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध नसून त्याला राज्यभरामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर पण हे सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावर पण ह्या सर्टिफिकेटचं महत्व आहे. तो बाहेर पण जाऊन ह्या सर्टिफिकेटवर रोजगार उपलब्ध करून घेऊ शकतो. तर त्यामुळे हे सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. बरोबर आहे सर. या प्रशिक्षणाच्या दरम्यान काही निवासाची व्यवस्था राहणार आहे का? म्हणजे एखाद्या गावामध्ये ते केंद्र सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या गावातल्या विद्यार्थ्यांना तिथे जाऊन शिकायचं असेल तर रोज येणं जाणं करण्यापेक्षा त्या केंद्रावरती किंवा केंद्राच्या आजूबाजूला अशी काही निवासी प्रशिक्षणाची सोय आहे का? आम्ही ह्याचा विचार केलेला आहे की विद्यार्थी जर दूरून आला आणि त्याची राहण्याची व्यवस्था नसेल तर आमच्याकडे जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रशिक्षण केंद्र आहेत तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर. तिथे आम्ही त्यांचे निवास जे प्रशिक्षण चालतात
ते त्यांची सोय होऊ शकते अशी आम्ही तरतूद आहे ती जिल्हा नियोजन समितीमध्ये केलेली आहे. तर विद्यार्थ्यांना रहिवासी प्रशिक्षण पण घेता येईल. अच्छा, खूपच छान. आणि मग मला एक आणखीन प्रश्न विचारायचा होता की ह्या योजनेमध्ये काही शिष्यवृत्ती योजना पण आहेत का? यामध्ये आता केंद्र सरकारने पण माननीय पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्टायपंड देण्यासंबंधी विचार चालू आहे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षणामध्ये त्यांना स्टायपंड देण्याबद्दलची योजना अद्याप सुरू केलेली नाही. पण त्याचा विचार सध्या शासन स्तरावर त्याचा विचार चालू आहे. तर श्रोते हो, आताच आपण देशमाने सरांची जी मुलाखत ऐकली त्याच्यामधनं आपल्या लक्षात आलेलं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आता त्यांच्या गावात किंवा गावाजवळच हे कौशल्य विकास केंद्र उपलब्ध होणार आहे, ज्यायोगे त्यांची शहरांकडची धाव कमी होईल आणि कौशल्य विकासामुळे स्वयंरोजगार क्षमता वाढेल आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आपण जे बघितलेलं आहे ते देखील साकार होणार आहे. त्याचप्रमाणे रोजगाराला चालना मिळणार आहे आणि स्थानिक उद्योगांना अत्यंत आवश्यक असं कुशल मनुष्यबळ देखील या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. ही एक नक्कीच खूप मोठी उपलब्धी आहे असं म्हणता येणार आहे आपल्याला. तर सर, आपण इथे आलात आणि आम्हाला ही इतकी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला इथं बोललं आपण आणि माझे श्रोत्यांनी ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.